हॅलो सगळ्यांना, माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि 2-3 दिवस झाले व्लॉग नव्हता, कारण मला एडिट करायला टाईमच नव्हता. तर मी 2-3 दिवसाचा एकत्रच पूर्ण व्लॉग बनवला आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. मग इथे आम्ही चाललो होतो आत्ता केक आणायला, कारण पप्पांचा बड्डे होता आणि ऑर्डर दिलेली होती केकची. पण आमचं अचानक ठरलं होतं की आपण 12 वाजता बड्डे करू, कारण पप्पा येणार होते रात्रीचे 12 वाजता कंपनीतून. मग मी अर्जंटमध्ये केकची ऑर्डर दिली आणि त्यांनी मला 15 मिनटात केक रेडी करून दिला होता. आणि सेम जसा मला पाहिजे होता तसाच त्यांनी बनवून दिला, ते पण खूप कमी टाईममध्ये. आणि रात्रीचे वाजले होते 10:30-11 वाजले होते तेव्हा त्यांनी मला टायमिंगवर केक दिला. रिटर्न जाताना आमची अशी हालत झाली की मी सिद्धीला पकडू की केक पकडू असं झालं होतं. आणि हा केक होता जो मी गुगलवरनं फोटो काढून दिला होता त्यांना, आणि त्यांनी सेम टू सेम तसा मला बनवून दिला व्यवस्थित. मग नंतर घरी आलो आम्ही आणि 12 वाजता आम्हाला केक कट करायचा होता, कारण पप्पा कंपनीतून येणार होते 12 वाजता. मग आम्ही नंतर मस्त केक वगैरे कट केला आणि सगळे झोपेतून उठलेले होते, कारण मावशीन ते आलेले होते आणि ते दमले होते प्रवास करून, त्यामुळे ते झोपून गेले होते. मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त बड्डे सेलिब्रेट केला 12 वाजता. आणि सिद्धीन ते पण होते, तिचे मम्मी पप्पा ते पण बड्डेसाठी जागे होते. मग नंतर बड्डेच्या दिवशी मस्त आमचा नॉनव्हेज बनवायचा प्लॅन होता आणि ते मी बनवणार होते. तर मी मस्त चिकन बिर्याणी बनवली आणि मटनची भाजी बनवली होती. मग मी तेच सगळं प्रिपेअर करत होते किचनमध्ये. आमचा तेच गोंधळ चालू होता सगळ्यांचा. किचनमध्ये नुसता पसारा झाला होता, कारण सगळे तिथेच सगळ्यांचं काम चालू होतं काही ना काही. मग नंतर आम्ही आवरलं, मस्त जेवण वगैरे केलं दुपारी. आणि मग संध्याकाळी आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, मग आम्ही त्याची पण तयारी केली. मग इथे आम्ही जेवण करून नंतर बसलो होतो, थोडंसं टी व्ही बघत पिक्चर लावला होता. आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी निघालो होतो बाहेर जायला, जवळच जायचं होतं शॉपिंगसाठी थोडंसं. मग नंतर गेलो आम्ही तिथे साडी बघायला, आणि साडी बघायला मम्मी आणि मावशींचं बघा किती गोंधळ चालू होता. तो माणूस साड्या दाखवून थकला, पण यांना काहीच साड्या आवडत नव्हत्या एवढ्या. शेवटी त्या स्वतः उठून जाऊन तिथून साड्या काढत होत्या आणि बघत होत्या. मग कसं तरी त्यांना 1-2 साड्या आवडल्या आणि त्यांनी घेतल्या. आणि मग आलो आम्ही घरी 2-3 तासांनी. आणि रात्री जेवताना मस्त व्लॉग लावले होते आणि त्याच्यात सिद्धी दिसत होती, तर ती स्वतःला बघूनच हसत होती जोरजोरात. आणि नेक्स्ट डे हे बाहुलीमुळे काय झालं ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.